नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत विज्ञान विषयाचा पार्ट 4. म्हणजे आपण यापूर्वी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 म्हणजे असे 90 प्रश्न एकूण विज्ञानवर बघितलेले आहेत. त्यांची सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता आपण बघणार आहोत पार्ट 4. तर आपली एकूण 120 प्रश्नांची तयारी इथपर्यंत झालेली आहे. अजून आपण या विज्ञान विषयावर खूप व्हिडिओ बनवणार आहोत. आपल्याला खूप प्रश्न बघायचे आहेत. तर मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. निम्नलिखित में से कौन सा कथन भ्रम पैदा करता है और गलत है? ऑप्शन ए, विज्ञान अवलोकन पर आधारित है। ऑप्शन बी, विज्ञान अस्थायी सत्य को स्वीकार करता है। ऑप्शन सी, विज्ञान स्थिर और अपरिवर्तनीय ज्ञान है। ऑप्शन डी, विज्ञान तर्क और प्रयोग पर आधारित है. तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि 30 पैकी किती गुण येणार आहे ते शेवटी आपल्याला सांगायचं आहे. आणि जर ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करून माझं प्रोत्साहन वाढवायचं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, विज्ञान स्थिर और अपरिवर्तनीय ज्ञान है. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. एक छात्र कहता है अगर प्रयोग का परिणाम अलग आया तो किताब गलत है. एक छात्र कहता है अगर प्रयोग का परिणाम अलग आया तो किताब गलत है. यह किस बात को दर्शाता है? ऑप्शन ए, वैज्ञानिक दृष्टिकोण. ऑप्शन बी, उच्च स्तरीय चिंतन. ऑप्शन सी, विज्ञान के गतिशील स्वरूप को न समझना. ऑप्शन डी, विश्लेषण क्षमता. तर मित्रांनो, या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, विज्ञान के गतिशील स्वरूप को न समझना. निम्नलिखित में से कौन सी गतिविधि केवल दिखावटी है, वास्तविक हैंड्स ऑन नहीं? ऑप्शन ए, छात्र स्वयं प्रयोग करता है. ऑप्शन बी, शिक्षक प्रयोग करता है, छात्र देखते हैं. ऑप्शन सी, छात्र अवलोकन लिखते हैं. ऑप्शन डी, छात्र निष्कर्ष निकालते हैं. तर मित्रांनो, काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं आपल्याला. निम्नलिखित में से कौन सी गतिविधि केवल दिखावटी है, वास्तविक हैंड्स ऑन नहीं? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी, शिक्षक प्रयोग करता है, छात्र देखते हैं. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. विज्ञान में छात्रों की गलत धारणाएं म्हणजे मिसकंसेप्शंस दूर करने का सबसे प्रभावी तरीका कौन सा है? ऑप्शन ए, अधिक नोट्स देना. ऑप्शन बी, सही उत्तर बता देना. ऑप्शन सी, प्रयोग और चर्चा द्वारा वैचारिक संघर्ष उत्पन्न करना. ऑप्शन डी, गृह कार्य बढा देना. तर मित्रांनो, सांगायचं आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला येते मला माहीत आहे. तर ते कमेंटमध्ये सांगायचं आहे कोणाकोणाला येणार आहे या प्रश्नाचं उत्तर ते. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक 3 सी, प्रयोग और चर्चा द्वारा वैचारिक संघर्ष उत्पन्न करना. निम्नलिखित में से कौन सा प्रश्न उच्च स्तरीय सोच को दर्शाता है? प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक ए, पानी क्या है. ऑप्शन बी, पानी का क्वथनांक क्या है. ऑप्शन सी, ऊंचाई बढ़ने पर पानी का क्वथनांक क्यों बदलता है. ऑप्शन डी, पानी का रंग क्या है. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, ऊंचाई बढ़ने पर पानी का क्वथनांक क्यों बदलता है. प्रश्न क्रमांक 6. यदि छात्र प्रयोग करता है लेकिन क्यों नहीं पूछता तो यह किस कमी को दर्शाता है? ऑप्शन ए, ज्ञान. ऑप्शन बी, जिज्ञासा. ऑप्शन सी, स्मरणशक्ती. ऑप्शन डी, लेखन कौशल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6चं उत्तर काय असणार आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES म्हणजे यस टाईप करायचं आहे आणि PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळेल मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, मित्रांना शेअर करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक सी, स्मरणशक्ती. प्रश्न क्रमांक 7. कक्षा 7 में दाब पढ़ाते समय छात्र कहता है अधिक क्षेत्रफल का मतलब अधिक दाब. शिक्षक को सबसे पहले क्या करना चाहिए? ऑप्शन ए, सूत्र लिखना. ऑप्शन बी, छात्र को डांटना. ऑप्शन सी, उदाहरण प्रयोग द्वारा समझाना. ऑप्शन डी, सही उत्तर बता देना. तर मित्रांनो, काय असणार आहे प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, उदाहरण प्रयोग द्वारा समझाना चाहिए. प्रश्न क्रमांक 8. CTET में असेसमेंट फॉर लर्निंग पूछा गया है, निम्नलिखित में से कौन सा इसमें शामिल नहीं है? ऑप्शन क्रमांक ए, कक्षा में चर्चा. ऑप्शन बी, तुरंत प्रतिक्रिया मतलब फीडबॅक. ऑप्शन सी, अंतिम परीक्षा. ऑप्शन डी, छात्र की गलतियों को समझना. काय असणार आहे मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे अंतिम परीक्षा. प्रश्न क्रमांक 9. विज्ञान शिक्षण में छात्रों से भविष्यवाणी मतलब प्रेडिक्शन क्यों करवाई जाती है? ऑप्शन ए, सही उत्तर पाने के लिए. ऑप्शन बी, रटने के लिए. ऑप्शन सी, पूर्व ज्ञान को सक्रिय करने के लिए. ऑप्शन डी, समय बचाने के लिए. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, पूर्व ज्ञान को सक्रिय करने के लिए. पुढचा प्रश्न बघूया.
क्रमांक 10 CTET के अनुसार विज्ञान शिक्षक की कौन सी भूमिका असंगत लेकिन आकर्षक लगती है? ऑप्शन ए फॅसिलेटर, ऑप्शन बी कोलर्नर, ऑप्शन सी नॉलेज ट्रान्समीटर, ऑप्शन डी गाईड. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते देखील आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नॉलेज ट्रांसमीटर. पुढचा प्रश्न बघूया. छात्र दो प्रयोगों के परिणामों की तुलना करता है, यह कौन सा विज्ञान कौशल है? ऑप्शन ए अवलोकन, ऑप्शन बी वर्गीकरण, ऑप्शन सी विश्लेषण, ऑप्शन डी मापन. तर सांगायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी विश्लेषण. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 विज्ञान में मॉडल की सीमा क्या है? विज्ञान में मॉडल की लिमिटेशंस क्या है? ऑप्शन ए समझ बढ़ाता है, ऑप्शन बी वास्तविकता को पूरी तरह नहीं दर्शाता, ऑप्शन सी रुचि बढ़ाता है, ऑप्शन डी अमूर्तता कम करता है. काय असणार आहे मित्रांनो उत्तर द्यायचं आहे आपल्याला. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वास्तविकता को पूरी तरह नहीं दर्शाता. प्रश्न क्रमांक 13 कडे जाऊया. इंक्वायरी बेस्ड लर्निंग में शिक्षक की भूमिका क्या होती है? ऑप्शन ए उत्तर देने वाला, ऑप्शन बी प्रश्न रोकने वाला, ऑप्शन सी प्रश्न उत्पन्न करने वाला, ऑप्शन डी केवळ निरीक्षक. तर सांगायचं आहे मित्रांनो काय असणार आहे प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्नाचं आहे मित्रांनो इंक्वायरी म्हणजे माहिती करून घेणे. माहिती कसं करते माणूस जास्तीत जास्त प्रश्न विचारून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी प्रश्न उत्पन्न करने वाला. प्रश्न क्रमांक 14 निम्नलिखित में से कौन सा प्रश्न कारण प्लस अनुप्रयोग पर आधारित है? ऑप्शन ए प्रकाश क्या है, ऑप्शन बी दर्पण क्या है, ऑप्शन सी वाहनों में उत्तल दर्पण क्यों लगाया जाता है, ऑप्शन डी दर्पण के प्रकार लिखिए. तर सांगायचं मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला माहीत असावे. ऑप्शन क्रमांक सी वाहनों में उत्तल दर्पण क्यों लगाया जाता है. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 साइंस इज नॉट अ कलेक्शन ऑफ फैक्ट्स बिकॉज. ऑप्शन ए तथ्य महत्वपूर्ण नहीं है, ऑप्शन बी विज्ञान निरंतर विकसित होता है, ऑप्शन सी किताबें गलत होती है, ऑप्शन डी प्रयोग कठिन होते हैं. मित्रांनो निगेटिव्ह शब्द बघा तुम्ही. तथ्य महत्वपूर्ण नहीं निगेटिव्ह, किताबें गलत निगेटिव्ह, प्रयोग कठीण निगेटिव्ह, ऑप्शन बी सकारात्मक वाटते मित्रांनो विज्ञान निरंतर विकसित होता है. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 एक ही प्रयोग में अलग अलग परिणाम मिलने का मुख्य कारण क्या है? ऑप्शन ए प्रयोग गलत है, ऑप्शन बी विज्ञान अविश्वसनीय है, ऑप्शन सी चर म्हणजे व्हेरिएबल्स का नियंत्रण आवश्यक है, ऑप्शन डी पुस्तक गलत है. मित्रांनो प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी चर म्हणजे व्हेरिएबल्स का नियंत्रण आवश्यक है. प्रश्न क्रमांक 17 CTET में लेक्चर मेथड कब उपयोगी मानी जाती है? ऑप्शन ए कौशल विकास के लिए, ऑप्शन बी प्रयोग सीखने के लिए सिखाने के लिए, ऑप्शन सी नए विषय की भूमिका देने के लिए, ऑप्शन डी जिज्ञासा उत्पन्न करने के लिए. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर सांगायचं आहे मित्रांनो. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल म्हणजे जॉब स्टेशन आरला मिळेल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नए विषय की भूमिका देने के लिए. प्रश्न क्रमांक 18 विज्ञान में समूह कार्य म्हणजे ग्रुप वर्क का प्रमुख लाभ क्या है? ऑप्शन ए अनुशासन, ऑप्शन बी प्रतिस्पर्धा, ऑप्शन सी सहयोग और तर्क, ऑप्शन डी समय की बचत. मित्रांनो काय असणार आहे प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ग्रुप वर्क ग्रुप लर्निंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी सहयोग और तर्क. पुढचा प्रश्न बघूया. 19वां प्रश्न छात्र वाय और हाउ क्यों और कैसे प्रकार के प्रश्न पूछता है, यह किस स्तर को दर्शाता है? ऑप्शन ए ज्ञान, ऑप्शन बी समझ, ऑप्शन सी अनुप्रयोग, ऑप्शन डी वैज्ञानिक चिंतन. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वैज्ञानिक चिंतन. पुढचा प्रश्न बघूया. CTET के अनुसार पाठ्यपुस्तक का सर्वोत्तम उपयोग क्या है? ऑप्शन ए अंतिम सत्य, ऑप्शन बी एकमात्र स्रोत, ऑप्शन सी मार्गदर्शक साधन, ऑप्शन डी परीक्षा गाईड. मित्रांनो उत्तर द्यायचं आहे काय असणार आहे प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 20 चालू आहे आपला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी मार्गदर्शक साधन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 21 विज्ञान शिक्षण में स्थानीय उदाहरणों का संभावित खतरा क्या है? ऑप्शन ए समय अधिक लगता है, ऑप्शन बी पाठ्यक्रम से भटकाव, ऑप्शन सी छात्र कमजोर हो जाते हैं, ऑप्शन डी विज्ञान कठीण हो जाता है. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी पाठ्यक्रम से भटकाव. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 प्रयोग में त्रुटियां पर चर्चा क्यों आवश्यक है? ऑप्शन ए अंक कम करने के लिए, ऑप्शन बी विज्ञान की सीमाएं दिखाने के लिए, ऑप्शन सी वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करने के लिए, ऑप्शन डी प्रयोग दोहराने के लिए.
तर मित्रांनो सांगायचं या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करने के लिए. पुढचा प्रश्न बघूया. निम्नलिखित में से कौन सी वैज्ञानिक मूल्य नहीं है? ऑप्शन ए वस्तुनिष्ठता, ऑप्शन बी जिज्ञासा, ऑप्शन बी अंधविश्वास, ऑप्शन डी ईमानदारी. मित्रांनो CTETचा फॉर्म भरला का? भरला असेल तर कमेंटमध्ये सांगा हो फॉर्म भरला म्हणून. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, अंधविश्वास. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24, छात्र को अपनी गलती सुधारने का अवसर देना किस प्रकार का मूल्यांकन है? ऑप्शन ए समेटिव, ऑप्शन बी डायग्नोस्टिक, ऑप्शन सी फॉर्मेटिव, ऑप्शन डी नॉन रेफरन्स्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, फॉर्मेटिव. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, कक्षा में चर्चा कम प्रभावी कब हो जाती है? ऑप्शन ए जब प्रश्न खुले हो, ऑप्शन बी जब छात्र सक्रिय हो, ऑप्शन सी जब शिक्षक तुरंत उत्तर दे देता है, ऑप्शन डी जब मतभेद हो. तर मित्रांनो सांगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला. मित्रांनो आतापर्यंत ही सिरीज आपण चालवत आणलेली आहे. ही सिरीज तुम्हाला खरंच उपयोगी पडत आहे का? या प्रश्नाचं देखील मला फीडबॅक द्या, प्रतिसाद द्या, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, जब शिक्षक तुरंत उत्तर दे देता है. प्रश्न क्रमांक 26, प्रोसेस इज मोर इम्पोर्टंट दैन प्रोडक्ट का अर्थ है? ऑप्शन ए उत्तर महत्वपूर्ण है, ऑप्शन बी अंक महत्वपूर्ण है, ऑप्शन सी सीखने की प्रक्रिया महत्वपूर्ण है, ऑप्शन डी पुस्तक महत्वपूर्ण है. काय सांगायचं आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला ते सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन सी, सीखने की प्रक्रिया महत्वपूर्ण है. प्रश्न क्रमांक 27, छात्र से प्रयोग को अलग परिस्थितियों में दोहराने को कहना क्या कहलाता है? ऑप्शन ए पुनरावृत्ती, ऑप्शन बी अनुप्रयोग, ऑप्शन सी विस्तार, ऑप्शन डी मूल्यांकन. तर मित्रांनो सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो काल सोशल सायन्सवर आपण व्हिडिओ बनवला, त्याबद्दल काही खास प्रतिसाद मिळाला नाही. तर मला सांगण्याचा प्रयत्न करा की सोशल सायन्सवर व्हिडिओ बनवायचे आहेत की नाही बनवायचे आहेत. म्हणजे त्यामुळे काय होणार, जे तुम्हाला गरज नाही त्या विषयावर जर व्हिडिओ बनवला मित्रांनो तर ते कसं तुमच्या पण उपयोग राहणार नाही आणि एक दिवस तुमचा वाया जाईल. त्यासाठी मित्रांनो मला सांगा कोणत्या विषयावर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिजे ते, त्यावर आपण काम करू, त्यावर आपण जास्त मेहनत घेऊ. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, विस्तार. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28, विज्ञान में गलत उत्तर भी क्यों महत्वपूर्ण है? ऑप्शन ए परीक्षा कठिन होती है, ऑप्शन बी समय व्यर्थ होता है, ऑप्शन सी वैचारिक संघर्ष उत्पन्न होता है, ऑप्शन डी शिक्षक श्रेष्ठ लगता है. मित्रांनो परीक्षा कठीण निगेटिव्ह, समय व्यर्थ निगेटिव्ह, शिक्षक श्रेष्ठ लगता है निगेटिव्ह. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे वैचारिक संघर्ष उत्पन्न होत आहे, ज्यामधून वैचारिक संघर्ष उत्पन्न होतील आणि वेगवेगळे विचार आपल्या डोक्यामध्ये येतील आणि त्यामधून एक सविस्तर चर्चा निघून चांगल्या योग्य उत्तराकडे आपण जाऊ. यामुळे हे आवश्यक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29, एक अच्छा विज्ञान कक्षा कक्ष कौन सा है? एक अच्छा विज्ञान कक्षा कक्ष कौन सा है? ऑप्शन ए शांत कक्षा, ऑप्शन बी बिना प्रश्न वाली कक्षा, ऑप्शन सी प्रयोग व चर्चा वाली कक्षा, ऑप्शन डी केवळ नोट्स वाली कक्षा. मित्रांनो इथे जर बघितलं तर सगळ्यात योग्य उत्तर वाटते ऑप्शन सी, प्रयोग व चर्चावाली कक्षा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. शक्यतो मला वाटते की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी जर आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. हे मी लक्ष पण नाही दिलं या गोष्टीकडे, तर आता सी चालू आहे तर लक्षात आलं माझ्या. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न चालू आहे आपला. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि 30 पैकी आपला किती गुण आला ते पण आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. त्यावरून आपण आपली पातळी ठरवूया आणि आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे आणि कंटिन्युटीबद्दल काय आहे ते आपण बोलूया मित्रांनो. तर मित्रांनो प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30, एक अच्छे विज्ञान शिक्षक की पहचान किससे होती है? ऑप्शन ए पाठ्यक्रम पूरा करने से, ऑप्शन बी अधिक प्रयोग दिखाने से, ऑप्शन सी छात्रों की सोच में परिवर्तन से, ऑप्शन डी अधिक प्रश्न हल कराने से. तर मित्रांनो सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर. 30वा प्रश्न चालू आहे. कमेंटमध्ये उत्तर द्या किती स्कोर आला ते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. टेलिग्रामला PDF मिळेल. व्हिडिओला लाईक करा. सिरीज आवडली असेल तर YES टाईप करा मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सीच, छात्रों की सोच में परिवर्तन से. तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत येण्यासाठी. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ हवे आहेत ते देखील आम्हाला सुचवा मित्रांनो. थँक्यू सो मच. आपण लवकरच म्हणजे शक्यतो उद्यापासून आपण विश्लेषणावर आपण प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण पण बघणार आहोत. तर त्यासाठी लाईक करा मित्रांनो. थँक्यू सो मच.